आज आपण पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्यासाठी हा जून महिना कसा असणार आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. आपण इथे 3 फाइल्स ठेवत आहोत आणि त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याकरिता टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. तुम्ही जर स्ट्रेसच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय हा जून महिना तुमच्याकरिता कसा असणार आहे. प्रत्येक आठवड्यासाठी आपण रीडिंग पाहणार आहोत, म्हणजे प्रत्येक आठवडा तुमच्याकरिता कसा असेल आणि तुमच्याकरिता या जून महिन्यासाठी काय मार्गदर्शन आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यासाठी कार्ड आलंय अबंडन्स, मोरॅलिटी. दुसऱ्या आठवड्यासाठी आहे एक्झॉशन, ऑर्डिनरीनेस. तिसऱ्या आठवड्यासाठी आहे कंपॅरिझन. कॉम्प्रोमाइज. सॉरो. चौथ्या आठवड्यासाठी आहे सॉरो आणि ट्रस्ट. आणि जूनच्या अखेरीस शेवटचा जो आठवडा आहे, पाचवा आठवडा, त्यासाठी आहे माइंड आणि बियॉन्ड इल्युजन. आपण टी कार्ड सुद्धा इथे काढलेली आहेत. पहिल्या आठवड्यासाठी आहे डार्कमॅन. दुसऱ्या आठवड्यासाठी आहे एलिफंट. तिसऱ्या आठवड्यासाठी आहे क्राउन. चौथ्या आठवड्यात कल आणि पाचव्या आठवड्यात आहे टर्की. ह्या रीडिंगचं जे मुख्य कार्ड आहे ते आहे स्ट्रेस. ह्या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे स्ट्रेस. तर हे कार्ड काय सांगतंय की तणावपूर्ण स्थिती तुमच्या करिता काहीतरी जाहीर करत आहे. म्हणजे ह्या तणावपूर्ण स्थितीमुळे तुम्ही काही गोष्टी अनाउन्स करत आहात, ज्या कदाचित तुम्ही पुढे ढकलणार होतात. जी कामं तुम्ही पुढे नंतर कधीतरी करणार होतात, ती तुम्हाला आत्ता करावी लागतायत. काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत, त्या तुम्ही ज्या नंतर ठरवलेल्या, तर त्यासाठी जी काही तयारी करायला लागणार आहे, ती तुम्ही करत आहात आणि अनेक गोष्टी इथे जाहीर करताना दिसत आहात. पहिल्या आठवड्यात डार्कर मॅन, अबंडन्स आणि मोरॅलिटीचं कार्ड आहे. तर ही कार्ड सांगतायत की एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते, संपर्कात येऊ शकते, ज्या व्यक्तीमुळे तुम्ही तुमचं जे काही काम चालू आहे त्यामध्ये तुमच्या तत्वांना महत्व द्याल. ह्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनात समृद्धी सुद्धा येत आहे आणि ही व्यक्ती जी आहे ती तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये महत्वाची भूमिका करत आहे.
एलिफंटचं हे कार्ड त्याखाली आहे एक्झॉशन आणि ऑर्डिनरीनेस. तर जिथे कुठे तुम्ही थकला होतात, आतापर्यंत खूप काही केलं आणि तरी सुद्धा रिझल्ट न दिसल्यामुळे हैराण झालेलात, एक्झॉस्ट झालेलात, तर त्या तुमच्या स्थितीमध्ये आता बदल होतोय, परिवर्तन येतंय. तुम्ही स्वतःसाठी वेळ देत आहात. अगदी आरामात तुमचं जीवन चालू आहे आणि स्वतःसाठी वेळ शिवाय समृद्धी तुमच्या जीवनात असं एक आरामदायी जीवन तुम्ही जगत आहात. म्हणजे आधी जी नकारात्मक ऊर्जा होती आणि त्यामुळे जे तुम्ही एक्झॉस्ट होत होतात, तर आता तुम्ही एका लाँग जर्नीवर जात आहात. ही जर्नी जी आहे, त्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायचं आहे. थोडीफार तणावपूर्ण स्थिती असू शकते, पण ह्या जर्नीच्या शेवटी तुम्हाला रिझल्ट्स चांगले मिळणार आहेत. ही एक लाँग जर्नी आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि तुम्ही अधिक ज्ञानी होणार आहात. तिसऱ्या आठवड्यासाठी कंपॅरिझनचं कार्ड आहे आणि कॉम्प्रोमाइज आणि त्याच्यावर आहे क्राउन. तर हे कार्ड काय सांगतंय, की तुम्ही तुमची तुलना करत आहात, स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत आहात आणि आतापर्यंत तुम्ही जे काही कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, जो काही त्याग केलेला आहे, काही ॲडजस्टमेंट केलेली आहे, तर त्यामुळे आता तुम्हाला एक मोठं पद प्राप्त होतंय, जिथे तुम्हाला विशेष अधिकार प्राप्त होतोय, मान-सन्मान मिळतोय. क्राउनचं हे कार्ड आहे, जे सांगतंय, की ही तणावपूर्ण स्थिती तुम्हाला काय देणार आहे, तर हे क्राउन देणार आहे. तुम्हाला तो मान मिळणार आहे, ते पद मिळणार आहे. चौथा जो आठवडा आहे, त्यासाठी कार्ड आहे स्कलचं. हे एक नकारात्मक कार्ड आहे. त्याखाली सुद्धा नकारात्मक ऊर्जेचं कार्ड आहे. 9 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे आणि त्याखाली ट्रस्टचं कार्ड आहे. तर आता क्राउनच्या कार्ड नंतर हे जे नकारात्मक कार्ड दिसतंय, तर ही कार्ड्स काय सांगतायत, की इथे तुम्हाला आता विश्वास ठेवायचा आहे. चौथा आठवडा तुमची परीक्षा घेणार आहे. तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास परमेश्वरावरचा किती आहे? तुम ब्रह्मांड तुमची ही परीक्षा घेत आहे. जिथे तुम्हाला धैर्य ठेवायचं आहे, त्यामुळे तुमचा विश्वास अधिक वाढणार आहे. तुम्ही ही परीक्षा पास जर झालात, तुमचा विश्वास जो आहे तो दृढ होणार आहे ब्रह्मांडावर आणि ही नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाणार आहे. आणि ह्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होणार आहातच. शेवटच्या आठवड्यात टर्कीचं कार्ड आलंय, माइंड आहे आणि बियॉन्ड इल्युजन. तर ही कार्ड्स काय सांगतायत, की खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये येत आहे. जी काही नकारात्मकता तुम तुमच्यामध्ये होती तुमच्या मनाची, तर ती दूर होतेय. तुम्ही स्वतःमध्ये खूप मोठं परिवर्तन पाहाल. तुम्हालाही हे लक्षात येईल, की आपण खूप बदललेलो आहोत. आपल्यामध्ये आधी आपण ज्या प्रकारे वागायचो किंवा ज्या प्रकारे विचार करायचो, त्यापेक्षा भरपूर प्रमाणात आता आपण स्वतःमध्ये परिवर्तन आणलेलं आहे. टर्कीचं हे कार्ड काय सांगतंय, की ही जी हट्टी ऊर्जा होती, ती निघून जात आहे किंवा ही जी स्थिती होती, नकारात्मक स्थिती होती, ज्यामुळे तुम्ही त्रस्त होतात, ज्यामुळे खूप सारे विचार तुम्हाला त्रस्त करायचे आणि नकारात्मक करायचे, तर ती स्थिती जातीये आणि खूप मोठं परिवर्तन इथे फुलपाखरू दिसतंय. त्याप्रमाणे तुमच्या जीवनात परिवर्तन येतंय. शिवाय तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे ह्या स्थितीच्या पलीकडे जे यश आहे, ते तुम्हाला दिसतंय आणि त्या यशाकडे तुम्ही जात आहात. म्हणूनच मध्यावर हे क्राउनचं कार्ड आलेलं आहे. ही जी काही तणावपूर्ण स्थिती आता तुम्हाला वाटतेय, ती
तुमच्या जीवनात समृद्धी आणते आणि खूप मोठं परिवर्तन तर येतच आहे, पण तो मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे, ज्यासाठी तुम्ही आहात इथे. जे ब्रह्मांडाला तुम्हाला द्यायचं आहे, ते क्राउन तुमची वाट पाहतंय. हा जून महिना तो मान सन्मान तुम्हाला देणार आहे. आपण मार्गदर्शनासाठी 2 कार्ड्स काढू. इथे मार्गदर्शनासाठी कार्ड्स आली आहेत सप्रेशन आणि कॉन्शियसनेस. तर ही कार्ड्स काय सांगतात, की जे काही तुमचं दुःख आहे, जे खूप खोलवर मनात आहे, त्याचा आता उपचार होऊ शकतो. कसा? तर तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचं ऐकायचंय, स्वतःसाठी वेळ द्यायचाय, ध्यान करायचंय, एकांतात राहायचंय. या सगळ्यामुळे तुमचं मन शांत राहील आणि तुमचं जे काही दुःख आहे, ते पूर्णपणे त्याचा उपचार होऊ शकतो. अगदी खोलवर जाऊन उपचार होणार आहे. त्यासाठी तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी काढायचा आहे. मन शांत करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2 तुम्ही जर बर्डनच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमच्याकरिता हा जून महिना कसा असेल. तुम आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमच्याकरिता हा जून महिना कसा असेल आणि काय मार्गदर्शन आहे. आपण प्रत्येक आठवड्यासाठी कार्ड्स काढणार आहोत. म्हणजे प्रत्येक आठवडा जूनचा कसा असेल हे या रीडिंगमध्ये तुम्हाला कळणार आहे. पहिल्या आठवड्यासाठी आहे फायटिंग आणि फ्रेंडलीनेस. दुसऱ्या आठवड्यासाठी आहे पार्टिसिपेशन, एक्झिस्टन्स. तिसऱ्या आठवड्यात लेझीनेस, क्लिन्झिंग टू द पास्ट. चौथ्या आठवड्यात कंडिशनिंग. सायलेन्स. पाचव्या आठवड्यात म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात हीलिंग आणि सेलिब्रेशन. टिलिपची कार्ड्स आहेत. पहिलं कार्ड आहे डॉग, दुसरं आहे पॅरेट, तिसरं आहे पेल, चौथा आहे बॅट, विंडचिप. ह्या रीडिंगचं मुख्य जे कार्ड आहे ते बर्डनचं कार्ड आहे आणि ते ते इशारा करतंय ते सांगतंय क्लिन्झिंगला महत्व द्या. तुम्हाला तुमचा उपचार करायचा आहे. आता ते नेमकं काय सांगतंय त्याकडे आपण बाकीच्या कार्ड्स वरून लक्षात घेऊ. पण इथे हीलिंगचं कार्ड सुद्धा आलेलं आहे शेवटी. तर एकंदरीत ह्या कार्डमध्ये जी ऊर्जा मला जाणवतेय त्यावरून असं लक्षात येतंय की तुम्हाला क्रिस्टल्सचा वापर करायचा आहे. तुमची सुरक्षा महत्वाची आहे. तुमचं क्लिन्झिंग महत्वाचं आहे. तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये
तुम्हाला तुमची ऊर्जा सुरक्षित राखण्यासाठी क्रिस्टलचा वापर करायचा आहे. पहिल्या आठवड्यासाठी कार्ड्स आहेत डॉग, फायटिंग आणि फ्रेंडलीनेस. तर असा कोणीतरी तुमचा मित्र आहे किंवा अशी कोणीतरी आसपास ऊर्जा आहे जी खूप शक्तिशाली आहे, पण त्या ऊर्जेपासून तुमचं रक्षण केलं जातंय. ती ऊर्जा जरी खूप शक्तिशाली असली आणि कदाचित त्या ऊर्जेमुळे काही तणावपूर्ण स्थिती तुमच्या जीवनात असली, तरी त्या ऊर्जेशी तुम्ही मैत्री केलेली आहे आणि त्यामुळेच ती ऊर्जा तुम्हाला साहसी बनवत आहे. फायटिंगच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. म्हणजे तुम्ही योद्धा व्हावं अशीच इच्छा ह्या स्थितीची आहे. ह्या स्थितीमधून तुम्हाला घडवलं जातंय आणि तुमच्यामध्ये एक वेगळंच साहस आलंय आणि ही जी कोणती ऊर्जा तुमच्या आसपास आहे, जी शक्तिशाली आहे, ती आणि तुम्ही असे दोघे मिळून काहीतरी विशेष करत आहात. दुसऱ्या आठवड्यात पॅरेटचं कार्ड आहे पार्टिसिपेशन आणि एक्झिस्टन्स. तर पॅरेटची ही जी ऊर्जा आहे ती सांगते की तुम्ही तुमच्या बरोबर अनेक जण जोडली जात आहेत. तुमचा संपर्क वाढतोय, कामाचा विस्तार होतोय आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येत आहे. आणि हे का होतंय? कारण अशी एक ऊर्जा आहे जी तुमच्या बद्दल खूप काही बोलत आहे. पॅरेट म्हणजे पोपट ज्याप्रमाणे खूप बोलत असतो आणि सगळ्यांना सांगतो, एखादी गोष्ट त्याला आपण शिकवली किंवा एखादी गोष्ट त्याला मिळाली, तर तो सगळ्यांना सांगत सुटतो. त्याप्रमाणे ही ही जी काही व्यक्ती आहे तुमच्या जीवनात, ती तुम्हाला मदत करत आहे एक प्रकारे. म्हणजे तिची ती सवय आहे, पण त्यामुळे तुमचं काम जे आहे ते अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहे. पेन तिसऱ्या आठवड्यात पेनचं कार्ड आहे लेझीनेस आणि क्लिन्झिंग टू द पास्ट. तिसऱ्या आठवड्यातली ही ऊर्जा काय तुम्हाला सांगतेय, तर जी काही तुमची भूतकाळातली ऊर्जा आहे, काही आठवणी असतील किंवा काही अशा गोष्टी घडल्या असतील, काही अशी स्थिती तुमच्या जीवनात निर्माण झालेली असेल, की ज्यामुळे तुम्ही थोडेसे नकारात्मक होतात किंवा ज्यामुळे तुम्हाला दुःख मिळालं. तुमचे आपली माणसं तुमची त्यांना सोडून तुम्ही आलात आणि दुरावा निर्माण झाला, असं काही दुःख तुमचं आहे. तर इथे ही कार्ड्स काय सांगतायत, की त्या दुःखातून बाहेर पडायची आता वेळ आलेली आहे. तुम्हाला एक समृद्ध जीवन जगायचं आहे. आळस सोडायचा आहे आणि जी काही समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे, त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे. बॅटचं हे कार्ड कंडिशनिंग आणि त्याखाली आहे सायलेन्स. तर ही जी चौथ्या आठवड्यातली ऊर्जा आहे, ती तुमची परीक्षा घेणार आहे. बॅटचं हे कार्ड खूप नकारात्मक कार्ड आहे, पण ह्या ऊर्जेपासून तुम्हाला सावध राहायचं आहे आणि हिच्यावर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल, तर तुम्ही काय करायला हवं? तुम्ही स्वतःची शक्ती ओळखली पाहिजे. तुम्ही काय आहात? तुम्ही काय करू शकता? आणि ध्यान करणं, एकांतात राहणं, स्वतःच्या अंतर्ज्ञान शक्तीशी स्वतःला जोडणं, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात आणि थोडंसं कमी बोलणं, तर ह्यामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली बनू शकाल आणि ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपोआप निघून जाईल आणि ह्या
5व्या आठवड्यात विंचींचं कार्ड आलंय, शिवाय हिलिंग आहे आणि सेलिब्रेशन आहे. तर 5वा आठवडा सांगतोय की 4थ्या आठवड्यात जी काही तुमची परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये तुम्ही पास होणार आहात. हे कार्ड आनंदाला सांगतंय सेलिब्रेशन येणार आहे. हे सुद्धा कार्ड सांगतंय सेलिब्रेशन येणार आहे. जूनच्या अखेरीस काहीतरी चांगली बातमी किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये खूप मोठं यश तुम्हाला मिळू शकतं. तुमचा उपचार होताना इथे दिसतोय. मार्गदर्शनासाठी कार्ड एखादा आपण काढूया. 1-2 कार्ड काढूया. इंटेन्सिटीचं कार्ड आहे आणि माइंड. तर जून महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही ध्येय आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तुमच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, विचारांमध्ये जी नकारात्मकता आहे तिला दूर करायचं आहे. त्याच्यावर काम करायचं आहे. त्यातून बाहेर पडायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. नंबर 3. तुम्ही जर पेशन्सच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. या कार्डवरून असं लक्षात येतंय की तुम्हाला सबुरी ठेवायची आहे. इथे या महिन्यात तुमची परीक्षा होऊ शकते. आपण या रीडिंगद्वारे पाहतोय ह्या जून महिना तुमच्यासाठी कसा असेल, तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे आणि हे रीडिंग करताना आपण प्रत्येक आठवड्यासाठी कार्ड काढणार आहोत. पहिल्या आठवड्यासाठी कार्ड आहे पोस्टपोनमेंट आणि थंडरबोल्ट. दुसऱ्या आठवड्यासाठी आहे द मास्टर, रीबर्थ, द लवर, ब्रेक थ्रू, गोइंग विथ द फ्लो, रिसेप्टिव्हिटी, पास्ट लाईफ, प्रोजेक्शन, टिलिपची कार्ड्स आली आहेत, ड्रॅगन, एक, बुट, फायर आणि शेवटचं कार्ड आहे हॅमॉक. ह्या कार्डच्या मध्यावर जे कार्ड आहे ते बुटचं कार्ड आहे, द लवर आणि ब्रेक थ्रू. मध्यावरचं हे कार्ड तिसऱ्या आठवड्याला सांगतंय तर तिसऱ्या आठवड्यात काहीतरी विशेष घडणार आहे. ब्रेक थ्रू येत आहे आणि ब्रह्मांडाचं खूप सारं प्रेम तुम्हाला मिळतंय. तुम्ही साहस करत आहात किंवा तुम्हाला साहस करायला हवं आहे असं हे कार्ड सांगतंय. इन्क्रीज युअर एफर्ट म्हणजे तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला साहसी व्हायचं आहे. पुढे पाऊल टाकण्याच्या दृष्टीने जे काही करणं आवश्यक आहे ते करायचं आहे. ब्रेक थ्रू मिळणार आहे. जे काही तुम्ही कराल त्यामुळे खूप मोठी संधी, खूप मोठं द्वार तुमच्यासाठी खुलं होणार आहे. पहिल्या आठवड्यात ड्रॅगनचं कार्ड आहे, पोस्टपोनमेंट, पोस्टपोनमेंट आणि थंडरबोल्ट. तर ही कार्ड काय सांगतायत की
जी काही भ्रमित स्थिती किंवा स्वतःबद्दल काही भ्रम असेल, तर तुम्हाला सावध राहायचं आहे, काळजी घ्यायची आहे. आपण योग्य दिशेने जात आहोत ना, ह्याची एकदा खात्री करून घ्यायची आहे. आणि पोस्टपोनमेंटचं हे कार्ड काय सांगताय, की ज्या गोष्टी तुम्ही नंतर करणार किंवा पुढे ढकलत होतात, त्या तुम्हाला पहिल्या आठवड्यात कराव्या लागतील. थंडरबोल्टचं कार्ड आहे. तुमच्यामधली नकारात्मकता जी आहे तिला धक्का बसणार आहे. सारी नकारात्मकता दूर होणार आहे. तुम्हाला जे वाटत होतं, की आपण हे कसं करावं आणि यासाठी जे तुम्ही टाळत होतात, तर त्या गोष्टी तुम्हाला पहिल्या आठवड्यात कराव्या लागणार आहेत. दुसऱ्या आठवड्यात एक चं हे कार्ड आहे. त्याखाली आहे मास्टर आणि रिबर्थ. तर ही कार्ड काय सांगताय, की तुम्हाला सोन्याचं अंड मिळावं त्याप्रमाणे काहीतरी असं ज्ञान प्राप्त होणार आहे ह्या गुरुकडनं, की ज्यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला त्या बाबतीत ते जे काही सांगत आहेत, जे काही मार्गदर्शन त्या व्यक्तीकडनं तुम्हाला मिळत आहे, त्यावर तुम्हाला मेहनत घ्यायची आहे, काम करायचं आहे, ॲक्शन घ्यायची आहे आणि हे जे काही तुम्ही बारकाईने काम कराल, त्यामुळे खूप मोठं यश तुम्हाला मिळू शकतं. तुमचा पुनर्जन्म होतोय. आणि म्हणूनच तिसऱ्या आठवड्यात जर तुम्ही हे जे काही मार्गदर्शन तुम्हाला या गुरूंद्वारे मिळतंय, त्याप्रमाणे तुम्ही नियोजन केलं, त्याप्रमाणे काही गोष्टी केल्यात, तर त्यानंतर जर तुम्ही साहस केलं, तर तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला ब्रेक थ्रू मिळणार आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. चौथ्या आठवड्यात तुम्ही पॅशनेट ऊर्जेमध्ये इथे दिसत आहात. गोइंग विथ द फ्लोचं कार्ड सांगतंय, की जे काही होतंय, त्याचा सामना करा किंवा जे तुम्हाला मिळतंय त्याचा स्वीकार करा. रिसेप्टिव्हिटीचं कार्ड स्वीकारण्याबद्दलच सांगत आहे. यातूनच तुमची प्रगती होईल, आध्यात्मिक प्रगती सुद्धा आणि तुमचा उपचार सुद्धा यातून होणार आहे. इथे खूप सारं पाणी आहे आणि वर जी ऊर्जा आहे ती पॅशनेट ऊर्जा आहे, अग्नीची ऊर्जा आहे. तर खूप पॅशनेट ऊर्जेमध्ये असताना तुम्हाला थोडंसं स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण ही अग्नीची ऊर्जा आहे आणि म्हणून तुमचा उपचार होणं पण महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्यायचं आहे. शेवटच्या आठवड्यात हॅमॉकची ही ऊर्जा तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. रिलॅक्स राहाल आणि त्याखाली जी कार्ड्स आहेत ती आहे पास्ट लाईफ आणि प्रोजेक्शन. तर तुमच्या भूतकाळाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे तुमच्या बाबत दाखवलं गेलं, तर त्यातून तुम्ही ह्या नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर पडत आहात. इथे तुम्ही रिलॅक्स दिसताय. म्हणजे आता हे जे काही टेन्शन होतं तुमच्या जीवनात किंवा जे तुमचं सत्य दाबलं गेलं होतं, तर आता तुम्हाला तुम्ही कोण आहात हे समोर आणता येईल. तुम्ही चिंतारहित दिसत आहात, रिलॅक्स दिसत आहात. मार्गदर्शनासाठी आपण 2 कार्ड्स काढू. द आउटसाइडर आणि माइंड. तर ही कार्ड सांगतायत, की तुम्हाला बांधून ठेवलंय कोणीतरी, बंदिस्त केलेलं आहे. हा जो काही नकारात्मक विचार तुमच्यामध्ये आहे, तो तुम्हाला दूर करायचा आहे. तुम्ही खूप मोठी झेप घेऊ शकता. तुम्ही स्वतंत्र आहात, असं ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.